नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. महाऊर्जा भरपूर जणांनी फॉर्म भरले असतील. आता 5 तारखेपर्यंत मागच्या डेट होती आणि 2दा-3दा डेट वाढलेली होती फॉर्म भरायची. बऱ्यापैकी मुलांनी ज्यांना एक्सपिरियन्स आहे अशा माझ्या विद्यार्थी मित्रांनी किंवा एक्सपिरियन्स नाही अशा 2 पोस्ट होत्या. जरी त्याचं डेसिग्नेशन वेगळं असलं, ओके, क्लास 2 दाखवलेलं असलं कार्यकारी प्रकल्प अधिकारीला, पण क्लास 1चं पेमेंट आहे. खूप प्रॉपर MSCB मधला हा म्हणजे ऊर्जा विभागातला हा कोअर गव्हर्नमेंट जॉब आहे महाऊर्जा. ओके, त्यालाच इंग्लिशमध्ये जर केलं तर मेडा असं म्हणतात. ओके, तर तुम्ही फॉर्म भरला आहे, पण मास्तर ह्याचा सिलेबस एवढा किचकट आहे, ना इलेक्ट्रिकल आहे ना मेकॅनिकल आहे. कोण पण भरू शकतंय, कोणताही इंजिनियर भरू शकतोय. इलेक्ट्रिकल आहे तर एवढं इलेक्ट्रिकलचं किचकट भाग आहे. विंड पॉवर आहे, सोलार पॉवर आहे, आणि त्याचं डिटेलमध्ये आम्ही वर्ण आतापर्यंत केलेलं असतं प्रिपरेशन करताना. पण आता हे वेगळंच आहे. तर मी पण एक ॲस्पिरंट आहे, मी एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे, त्यामुळं मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करतो, त्यामुळं माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे. मी पण ह्याचा अभ्यास करतोय मागचे 2-3 महिने, आणि म्हणून मी ह्याच्यावर बॅच काय टाकली नाही, मी स्वतः अभ्यास करतोय. मग अभ्यास केल्यानंतर काही कंटेंट मी काढलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःचा जो कंटेंट आहे तो कॉम्प्रोमाइज करून, ओके, 15 दिवसामध्ये हा कंप्लीट करू शकता. आतापर्यंत तुम्ही थोडा जरी अभ्यास केला असला तरी पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्ही हा कॉम्प्रेस मी केलेला तुम्हाला जो डाटा आहे तो अवेलेबल करून देणार आहे. माझं नाव सतीश रांजवन आहे. ओके, मी पहिल्यापासून EE आणि JEE साठी काम करतोय, टेक्निशियनसाठी पण काम करतोय, इलेक्ट्रिकलमध्ये ज्या गव्हर्नमेंट एक्झाम आहेत. त्यामुळे म्हणलं मेडासाठी पण आपण थोडंफार नियोजन करावं. मी पण एक तुमचा कॉम्पिटिटर आहे, ओके, पण एक्सपिरियन्स पोस्टसाठी. ओके, मी ह्या पोस्टला अप्लाय केलेलं आहे बघा, प्रकल्प कार्यकारी अधिकारी. ह्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग IBPS घेणार आहे. मग तुम्हाला सगळं काही IBPSचं माहितीचं आहे, मी त्या कोर्समध्ये गेल्यानंतर मी ते सांगेलच. ओके, तांत्रिक जे आहे त्यांनी असं लिहिलं की विद्युत अभियांत्रिकी पदवी दर्जाचे प्रश्न आहेत. पण त्यांनी ह्यावेळेस जे आहे, प्रत्येक वेळेस IBPS फक्त एवढंच देत असतं, पण ह्यावेळेस सिलेबस पण डिकोड केलेला आहे. त्यामुळं तेवढाच सिलेबस करणं एवढं महत्त्वाचं आहे. ओके, आपण प्रत्येक वेळेस बघतो की IBPS पॉवर सिस्टम इलेक्ट्रिकलचा जो भाग आहे त्याला फोकस करत असतं, पण ह्यावेळेस तसं नाही. त्यांनी हे सगळं टायमिंग आहे. ओके, गुण ती प्रत्येक प्रश्न 2 मार्काला, ते टेक्निकलचा जे ठरलेलं आहे IBPSचं तेच आहे. हा अर्ध्या मार्काला प्रश्न ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगचा सेम पॅटर्नवर आहे. ओके, मी ते पडत नाही. ओके, इलेक्ट्रिकलचा कोअर इलेक्ट्रिकलचे 2 टॉपिक आहेत. कोअर इलेक्ट्रिकलचे जर म्हटलं तर 2 टॉपिक आहे. इलेक्ट्रिकल सर्किट, त्यामध्ये सगळे काही बेसिक्स, ह्या सर्व बेसिक इलेक्ट्रिकल जे आहे ते सर्व एका पॉईंट खाली घातलेले आहे त्यांनी. सर्व बेसिक इलेक्ट्रिकल एका पॉईंट खाली घातलेलं आहे. त्यामुळे बेसिक इलेक्ट्रिकल त्यांनी, आणि बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये मधून कोणते पॉईंट्स करायचे, ओके, म्हणजे सगळेच पॉईंट येतात त्यामध्ये. तुम्ही जर बघितलं, थिअरम येतात, AC सर्किट येतं, सगळंच येतंय. ओके, मग ह्याला कॉम्प्रेस कसं करायचं ते आपण बघणार आहे. ओके, परत दुसरा कोअर इलेक्ट्रिकल मधला दुसरा पॉईंट आहे मशीन. इलेक्ट्रिकल मशीनमध्ये कोणतीच मशीन सोडलेली नाही. DC मशीन घेतली, AC मशीन घेतल्यात, स्पेशल मोटार पण घेतल्यात. स्पेशल मोटारमध्ये सर्वो आणि स्टेपर मोटार ह्या 2 मोटर घेतलेल्या आहेत. ओके, म्हणजे ह्या कोअर इलेक्ट्रिकलमध्ये 2 टॉपिक आहेत. माझ्या एक्सपेक्टेशननुसार ह्याच्यामधनं हे 2 टॉपिक आहेत, त्यांना विचारायला भरपूर सगळं आहे 2 टॉपिकमधनं. ओके, जे इलेक्ट्रिकलचे आहेत ते इथपर्यंत खुश आहेत. पुढं बघा काय होतंय. पुढं जर गेलं तर लाइटनिंग सिस्टम, हे मिसेलेनियसमध्ये आपण करत असतो. पण हे जी लाइटनिंग सिस्टीम आहे ती जी आहे, ज्यांनी टेक्निशियनचं निमीचं पुस्तक आहे, निमी बुक आहे. ओके, त्या बुकमधनं सेम सिलेबस कॉपी केलेला आहे. सेम काहीच डिफिकल्टी नाही. सेम तिथं लाइटनिंग सिस्टीमचा टॉपिक आहे, तिथलाच ती गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे निमी. ओके, टेक्निकल बोर्ड आहे, तिथला सिलेबस कॉपी आणि पेस्ट केलेला आहे लाइटनिंग सिस्टीममध्ये. कोणत्या लाईट आहे, कोणत्या प्रकारची लाइटिंग आहे, ओके, हे सगळं काही आहे. ओके, लक्षात ठेवा, ही जो आहे हा टॉपिक इलेक्ट्रिकलसाठी नोन आहे, पण दुसऱ्या स्ट्रीमसाठी अननोन आहे. इलेक्ट्रिकलचे काही पोरं जे आहेत ते कोअर इलेक्ट्रिकलचे आहेत, त्यांच्यासाठी पण हे डाटा सापडवणं आणि ह्याच्यावरचे क्वेश्चन कसे येतील
हे गेस करणं थोडंसं अवघड आहे. ज्यांनी केलेलं असेल त्यांचं वेल अँड गुड आहे, नसेल तर मी आहे, टेन्शन घेऊ नका. ओके, पुढच्या जर बीटला आपण गेलो, पंप आणि पंपिंग सिस्टम. हा जर मेकॅनिकलचा टॉपिक आहे थोडा. कशाचा? आपण आयुष्यात पंप केलेला नाही इलेक्ट्रिकलवाल्यांना, अजिबात केलेलं नाही. मला पण अभ्यास करताना एवढं डोकं हल्लं होतं, लय डोकं हल्लं होतं. पण हा सिलेबस कुठनं ना कुठनं घेतलेला आहे BPSने. जी ऑर्गनायझेशन कंडक्ट करते पेपर, तिने कुठनं ना कुठनं हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा हा पंप आणि पंपिंग सिस्टम हा जो टॉपिक आहे, त्यांनी ब्युरो ऑफ BEE जी वेबसाईट आहे त्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रिकल पंपिंग सिस्टम कशी असावी त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. सेम सिलेबस डिझाईन केलेला आहे. मी रिसर्च केलाय त्यामुळे सांगतोय. हे सगळ्याचा मी अभ्यास केलेला आहे. बघा, मी तुम्हाला एक प्रूफ सहित दाखवतो. ओके, तुम्हाला काय करायचंय, हा टेलिग्राम आहे ब्रेन ब्रशअप अकॅडमी. ओके, EE आणि JEE साठी हा जनरली सिस्टम. ओके, मी ह्यातला तुम्हाला पंपिंग सिस्टमला त्यांनी काय सिलेबस दिलेला आहे आणि कसा रिसर्च केला मी तुम्हाला फक्त दाखवतो. कारण हे जर केलं तरच एवढ्या कमी दिवसात आपण करू शकतो. ओके, पंपिंग सिस्टम ओपन होतोय. बघा त्यांनी काय दिलेलं आहे. हा सिलेबस कॉपी आणि पेस्ट केलेला आहे. हा जो दिसतोय ना, टाईप, परफॉर्मन्स, इव्हॅल्युएशन, कन्झर्वेशन, ऑपॉर्च्युनिटी, हा जो सिलेबस आहे ना, हा सगळा कॉपी पेस्ट केलेला आहे. कुठं केलेला आहे हो? चला बोर्डकडे चला. हो का, परफॉर्मन्स, ओके, ॲग्रिकल्चर पंपिंग सिस्टम, बऱ्यापैकी 90 एनर्जी कन्झर्वेशन, बॉयलर, फीडर पंप, लिफ्ट, हा जो सिलेबस आहे सेम कॉपी पेस्ट आहे. ओके, मग ती PDF आपल्याकडे आहे. त्या PDFचा रेफरन्स घेऊन आपल्याला तेवढाच अभ्यास करायचा आहे. ते बीट सगळे त्यामध्ये कव्हर आहेत. ओके, आणि ती ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्यामुळे ते ग्राह्य धरलेला जाणार आहे. ज्या कन्सेप्ट आहेत त्या पंपिंग सिस्टम बद्दल तिथनं आपल्याला कॉम्प्रोमाइज वेने करायच्यात. सगळी पंपिंग सिस्टम करायची नाही, जे विचारलंय ते करायचंय. ओके, बरं, इथपर्यंत तर होतं. आता बघा, पॉवर बॅकअप, UPS फक्त नाव ऐकलंय, बॅटरी फक्त नाव ऐकलंय. आपल्याला UPSची स्कॅमॅटिक डायग्राम, त्याची काही रेटिंग्स असतील, त्याच्याबद्दल जेवढं काय आहे UPS मध्ये. ओके, किती प्रकारचे UPS असतात, पॉवर बॅकअपसाठी बॅटरी किती प्रकारच्या असतात, बॅटरीच्या प्रॉपर्टीज काय आहेत, प्रॉपरची कॅपॅसिटी, त्याची कॅल्क्युलेशन, UPSचं कॅल्क्युलेशन, पॉवर किती बॅकअप करू शकतो, किती आवर्ससाठी करू शकतो, हे सगळं ह्यामध्ये करायचं आहे. हा टॉपिक खूप कॉम्प्रोमाइज आहे. ओके, खूप कॉम्प्रेस करू शकतो. 3 तासामध्ये हा टॉपिक होऊ शकतो. पण तुम्हाला तेवढा कंटेंट पाहिजे, तेवढ्याच, जेवढं विचारलंय तेवढंच करायचं आहे आता. ओके, आपल्याकडे टाइम नाही. सोलारमध्ये बघा त्यांनी काही पण पॉईंट टाकलेत. सोलारमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला भरपूर सगळ्या PDFs भेटतील. मग सोलारमध्ये जेवढे पॉईंट विचारले, सोलार एनर्जी रिलेटेड काय क्वेश्चन आतापर्यंत आलेत, ह्याचा रिसर्च करून आपल्याला हे पॉईंट्स कव्हर करणं महत्त्वाचं आहे. सोलारला आपल्याला 3-4 तासामध्ये आपण कम्प्रेस करू शकतो. 4 तास ते 5 तास एवढा टॉपिक इझी आहे, ज्याला अभ्यास करू शकतो. ओके, बाकी मला वाटतं काही डिफिकल्टी येणार नाही. पुढचा बघा, विंड पण तसाच दिलेला आहे. विंड, त्याचे प्रकार एकदम डीपमध्ये करायचे आहे. विंड आणि सोलार, कारण त्यावरच काम ती कंपनी करते, त्यामुळे त्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त आहे. विंड आणि सोलार एकदम डीपमध्ये. जर सोलार केलं तर सोलारचे थर्मल सोलार काय आहे, आपण इलेक्ट्रिकल फोटोव्होल्टाईक सोलारच बघितलंय. थर्मल सोलार आपण जसं इलेक्ट्रिकल सोलारमध्ये बॅटरीमध्ये करतो, तसं थर्मल जी हीट एनर्जी आहे ती मोल्टनमध्ये, त्याचे किती प्रकारचे हिटिंग सिस्टम आहेत, किती प्रकारचे लाईट ऑब्झर्व करू शकतो, पॅनल किती प्रकारचे आहेत, कळलं का? हे सगळं जे आहे ते आपल्याला करायचं आहे. ॲरे, पॅनल, हे जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्या थ्रू आपल्याला कोणते, मी सगळं केलेलं आहे, सगळं कॉम्प्रेस केलेलं आहे. फक्त तुम्हाला मी देणार आहे, नीट शेवटपर्यंत बघत राहावा की काय आपल्याला करायचं आहे. विंड आहे, थोडंसं मेकॅनिकलला नोन आहे, हे पण मेकॅनिकलला नोन आहे, इलेक्ट्रिकलला बी नोन आहे, त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला इथं सोपं जाऊ शकतो. पण हे जर बघितलं, एनर्जी कन्झर्वेशन, हे जे अमेंडमेंट्स आहेत, ओके, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2001, ECBC म्हणजे बिल्डिंग कोड आहे हा, बरोबर आहे का? कार्बन मेकॅनिझम त्यांनी गव्हर्नमेंटने काही स्कीम काढलेल्या आहेत. कुणाला कार्बन मेकॅनिझम द्यायचं, त्याचं सर्टिफिकेशन झालेलं नाही अजून. त्याचे जे आहे परफॉर्मन्स अचीव अँड ट्रेड, पॅट काढलेला आहे त्यांनी. 5 मेकॅनिझम काढलेले आहेत ह्याच्या नॅशनल मिशन एनहान्स इफिशियन्सीच्या अंडर. त्यातला पहिला आहे परफॉर्मन्स अचीव अँड ट्रेड. ओके, हा जो आहे. परत हे स्टँडर्ड्स आणि लेबलिंग्स आहेत, 5 स्टार, 3 स्टार, त्याचं काय आहेत,
त्याचे काय पेनल्टीज किती आहेत. ओके, सगळ्यात मोठं जे आहे एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001, त्यातले सेक्शन विचारतात. ह्या सेक्शनमध्ये काय दिलं तर ह्या सेक्शनमध्ये कुणासाठी आहे, हा सेक्शन कुणासाठी आहे. ओके, त्यानंतर ही इलेक्ट्रिकल इफिशियन्सी आणि युटिलायझेशन म्हणजे तुम्ही ते वापरताना कसं करायचं हे थोडं थेरॉटिकल आहे. ह्याचा काही कंटेंट जास्त कुठं भेटत नाही, पण मी ट्राय केलेला आहे. पण ह्याचा सगळाच कंटेंट आपल्याला भेटतोय. ह्याच्या एनर्जी कन्झर्वेशन अमेंडमेंटच्या ज्या PDF आहे 2021च्या 67-68 पेजेसची आहे, पण त्यातले सेक्शन कोणते वारंवार विचारले जातात हे आपण रिसर्च करून तिथं दिलेलं आहे. ओके, पुढं ओके लास्टचा जो पॉईंट आहे हायड्रोजन आणि रिन्युएबल एनर्जी. ओके, हायड्रोजन एनर्जीबद्दल त्यांनी काय बेसिक आपल्याला फंडामेंटल करायचं आहे. आता सध्या काय नॉर्म्स आहेत गव्हर्नमेंटचे, त्यांनी स्पेशली महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पण फोकस केलेला आहे. ओव्हरव्ह्यू ऑफ महाराष्ट्र ग्रीन हाऊस पॉलिसी आणि मेथडॉलॉजी 2023मध्ये ग्रीन हाऊसचं त्यांनी एक PDF जारी केलं, ते आपल्याला ते अभ्यासावं लागेल. त्यामध्ये पूर्ण काही आणि ग्रीन हाऊस जी आहे ओके हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन आहे त्याबद्दल जी स्कॅमॅटिक आहे ते आपल्याला सगळं त्याच्या डिटेलमध्ये करावं लागेल. ती पण छोटाच टॉपिक आहे, पण ह्यांनी असं हायड्रोजन स्टोरेज या हायड्रोजन बसेस हे थोडं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड करून दिलेलं आहे. त्यांना पॉईंट ॲड करायचे आहेत. ओके, आणि लास्टमध्ये मी तुम्हाला सांगतो की हे सगळं कॉम्प्रोमाइज वेमध्ये हे कुठं भेटणार आहे. BBA अकॅडमी म्हणून एक ॲप आहे. काय BBA अकॅडमी म्हणून ॲप आहे. तुम्हाला डेली सांगतो. ओके, आपण यूट्यूबवर MCQ कंडक्ट करणारच आहेत. MCQ यूट्यूबवर कंडक्ट करणार आहे. डेली 5 ते 6 वाजता तुम्हाला एक सेशन अपडेट होईल MCQ रिलेटेडचं. ओके, आणि दुसरं जे आहे ज्यांना सिरियसली ह्या 15 दिवसात त्या रिलेटेड अभ्यास करायचा आहे, जो कंटेंट आहे जो मी केलेला आहे, जो रिसर्च केलेला आहे, मी तुम्हाला डिलिव्हर करणार आहे. इलेक्ट्रिकलचा तर सगळेच करतील, बाकीचा जो कंटेंट आहे तो कॉम्प्लिकेटेड आहे, रिसर्च करणं अवघड आहे, तेवढं तुम्हाला वेळ नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की करायचं आहे मला ह्या 15 दिवसात, तर होऊ शकतं का. आपला हे सेशन हे क्रॅश कोर्स जे आहे ते आहे, त्यामध्ये आपण 30+ लेक्चर घेणार आहे. डेली 6 वाजता सकाळी लेक्चर होईल 15 दिवसात. 3 तास दररोज लाईव्ह लेक्चर होईल, लाईव्ह सेशन. ते रेकॉर्डेड तुम्ही जर सकाळी नाही ऐकलं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण ते अवेलेबल होईल. तुम्हाला कुठं जायचं आहे, BBA अकॅडमी म्हणून ॲप आहे, बल्बचा चिन्ह आहे आपलं जे टेलिग्रामला आहे, BBA अकॅडमी. ओके, त्या ॲपवर जाऊन तुम्हाला कोर्समध्ये जाऊन हा क्रॅश कोर्स अवेलेबल होईल. आणि आपण उद्यापासून तिथं तुम्हाला एक वेगळा टेलिग्रामची लिंक दिलेली जाईल. तो प्रायव्हेट टेलिग्राम असेल जिथं आपण नोट्स PDF त्या सगळं कोर्स घेतल्यानंतर ती टेलिग्रामची लिंक अवेलेबल होईल. मोर अपडेटसाठी दररोजचे जर तुम्ही कोर्स नका घेऊ, पण दररोजचे मी काही जे MCQ टाकणार आहे 20-25 असे व्हिडिओ बनवून ते जर करायचे असेल तर ब्रेन ब्रशअप अकॅडमी मोठ्यामध्ये ब्रेन ब्रशअप अकॅडमी. ओके, त्या अकॅडमीच्या टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथं मी सगळे अपडेट होतो. ते जनरली आपण AE आणि JE साठी बनवला आहे. दुसरी एक BBA अकॅडमी सर्च केलं तर ती वायरमॅन आणि इलेक्ट्रिशियनसाठी बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही AE आणि JE लेवलचा अभ्यास करत असाल तर ब्रेन ब्रशअप अकॅडमीच्या ह्या टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथं अपडेट आहेत. आणि BBA अकॅडमी शॉर्ट फॉर्ममध्ये BBA अकॅडमी हे प्ले स्टोअरवर ॲप आहे, ते नक्की जाऊन घ्या. होप सो क्रॅश कोर्सला आपण त्या साईडला भेटू जिथं की आपण एकदम माडाचा दररोज 3 तास करून 10 ते 12 दिवसात सिलेबस कव्हरेज कसं होईल आणि त्याचा 100% एक्झामला कसा फायदा होईल हे बघूया. थँक्यू सो मच.